शहादा प्रकाशा रस्त्यावर 5 किलो गांजा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। शहादा नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि नशामुक्त अभियानांतर्गत शहादा प्रकाशा रस्त्यावर गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले। त्यांच्याकडून 5 किलो सुका गांजा जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त माहिती मिळाली होती की शहादा प्रकाशा रस्त्यावर एका मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक आणि विक्री केली जात आहे। या माहितीच्या आधारे त्यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे यांना या माहितीची खातरजमा करण्यास सांगितले। त्यानुसार पोलिसांनी शहादा प्रकाशा रस्त्यावर असलेल्या MSED सबस्टेशनजवळ सापळा रचला। यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या TVS कंपनीच्या अपाची मोटारसायकलवरून 2 इसम येताना दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी त्यांच्याकडील प्लास्टिकची गोणी आणि शाळेची बॅग तपासली असता त्यात 5 किलो सुका गांजा आढळून आला। हे दोन्ही आरोपी विनापरवाना बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतूक करत होते। त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8(20)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप चिभाऊ वाघ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे, दीपक चौधरी, भगवान सावळे, प्रदीप वाघ, विकास शिरसाट, सचिन कापडे, विकी शिंपी आणि होमगार्ड नारायण उर्फ विजय कानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। ई-मराठी न्यूज, राजू साळी, प्रकाशा। ई-मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।